बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे होतात। मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी। अनिष्ट प्रथा आणि वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि अज्ञानाची होळी करण्याचा दिवस म्हणून होळी सणाकडे पाहिलं जातं। महाराष्ट्रात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात अग्नी प्रज्वलित करून होळी साजरी होते। आज होळीच्या दिवशी कोल्हापुरातील अनेक गल्लीबोळात लहान मोठ्या होळ्या पेटवण्यात आल्या होत्या, तर अनेक कुटुंबांनी आपल्या दारात विधिवत होलिकोत्सव साजरा केला। आज सकाळपासूनच लहान मुलांकडून टिमक्या वाजवल्या जात होत्या, त्यातून होळीची जणू सूचनाच मिळाली होती। मराठी महिन्यातील शेवटच्या अर्थात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी किंवा शिमगा। फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमाही म्हणतात। थंडीला निरोप देणारा आणि त्याच वेळी वसंत ऋतूचं स्वागत करणारा होळीचा सण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो। उत्तरेकडील राज्यांमध्ये होळी हा 2 दिवसांचा सण रंगोत्सव म्हणून साजरा होतो, तर महाराष्ट्रात होळीच्या दिवशी अग्निपूजन करून लहान मोठ्या होळ्या पेटवल्या जातात। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड आणि 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे। वाईट प्रवृत्तीच्या होलिकेचा अग्नीनं अंत केला, तर सगुणाचं प्रतीक असलेल्या भक्त प्रल्हादला अभय मिळालं, अशी या सणामागची आख्यायिका आहे। आज कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लहान मोठ्या होळ्या पेटवण्यात आल्या। सायंकाळनंतर शहराच्या अनेक चौकात सार्वजनिकरित्या होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक तरुण मंडळांनी होळी लहान आणि शेणीदान उपक्रम राबवला। जमलेल्या पुरणपोळ्या गरजूंना दान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला, तर अनेक कुटुंबांनी सुद्धा होळीच्या निमित्तानं घराच्या दारात अग्नीचं पूजन केलं। पुरणपोळी होळीला अर्पण करून विधिवत पूजा केली। बच्चे कंपनींनी टिमक्या वाजवत आणि शंखध्वनी करत आज शिमगा साजरा केला।